प्रफुल्ल पटेलांना भाजपमध्ये गेल्याने अहंकार आला. त्यांनी लोकसहीतून अद्दल घडवतील रोहित पवार. प्रफुल्ल पटेलनी भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे याच्या नामांकन दाखल करण्याच्या दिवशी आपल्या भाषणातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटात असलेले नेते कार्यकर्ते माझी पैदास असल्याचे वक्तव्य केले होते. यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहितदादा पवार यांना विचारले असता त्यांनी सांगितले की प्रफुल्ल पटेल हे भाजपमध्ये गेल्यामुळे त्यांना भाजपाचा अहंकार आला आहे. तर दुसरीकडे सीबीआयने त्यांना 850 कोटीच्या घोटाळ्यात क्लीन चिट दिली आहे. त्यामुळे त्यांना आज मिरची देखील गोड लागायला लागली आहे. त्याचा त्यांना आनंद असल्याने ते आज काहीही बोलायला लागले आहे. पटेल म्हणाले काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवारांमध्ये जे कार्यकर्ते आहेत ती माझी पैदास आहे. कुठतरी पटेलांना सत्तेचा वाज आला असं वाटतं आपल्याला. काय म्हणताय? प्रफुल्ल पटेल म्हणाले होते 4 दिवसाआधी की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये जे काही कार्यकर्ते आहेत ती माझी पैदास आहे असं भंडाऱ्यात म्हणाले होते का सभेदरम्यान? भाजप बरोबर गेल्यानंतर थोडासा अहंकार येतो. आता काय झालं, सीबीआयची जे 850 कोटीची केस होती ती कुठेतरी बंद झालेली आहे आणि आता त्यांना काही बोललं तरी चालतंय असं वाटतं. त्यांना मिरचीसुद्धा आज गोड लागायला लागली आहे. ठीक आहे, आनंद व्यक्त करत असतील तर करू द्या, पण लोकशाहीच्या माध्यमातून त्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात मतदान इथं करतील आणि महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आलेला आपल्या सर्वांना बघायला मिळेल. पटेल म्हणाले काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवारांमध्ये जे कार्यकर्ते आहेत ती माझी पैदास आहे. कुठतरी पटेलांना सत्तेचा वाज आला असं वाटतं आपल्याला. काय म्हणताय? प्रफुल्ल पटेल म्हणाले होते 4 दिवसाआधी की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये जे काही कार्यकर्ते आहेत ती माझी पैदास आहे असं भंडाऱ्यात म्हणाले होते का सभेदरम्यान? भाजप बरोबर गेल्यानंतर थोडासा अहंकार येतो. आता काय झालं, सीबीआयची जे 850 कोटीची केस होती ती कुठेतरी बंद झालेली आहे आणि आता त्यांना काही बोललं तरी चालतंय असं वाटतं. त्यांना मिरचीसुद्धा आज गोड लागायला लागली आहे. ठीक आहे, आनंद व्यक्त करत असतील तर करू द्या, पण लोकशाहीच्या माध्यमातून त्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात मतदान इथं करतील आणि महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आलेला आपल्या सर्वांना बघायला मिळेल. बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ. ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.